अगं मीनू, आल्यापासून बघतीये अगदी शांत शांत, काही बोलत नाही आहेस. आणि मुलांना पण नाही आणलंस तू येताना. काही सुमीची भांडण वगैरे झालंय का? भांडण? छे काही काही भांडण वगैरे नाही. अगं आई, मी काय म्हणत होते, ऐक ना. अगं काल की नाही निशाचा मला फोन आला होता आणि तिच्या आईने वाटण्या केल्या म्हणे. वाटण्या? कशाच्या ग वाटण्या? अगं कशाच्या काय, प्रॉपर्टीच्या. दोन्ही भावा बहिणींना समसमान हिस्से दिले. हो का, छान छान. अगं आई, मी काय म्हणत होते, काय झालं आहे, 2 वर्ष झालं बघ ना, हे कोरोनाने अगदीच हाल चाललेले आहेत. सुमितचं पण बिझनेस काही चालत नाही आहे गं. तर थोडी आम्हालाही पैशाची मदत झाली असती. तू का नाही करत वाटण्या? मीनू, तू वाटण्यांचं बोलायला आलीस इथे? हे बघ, मी जिवंत असेपर्यंत तरी अजिबात वाटण्या किंवा काय तू म्हणते हिस्से वगैरे ते मिळणार नाहीत. काय कमी केलं ग तुम्हाला तुमच्या बाबांनी? आणि जे काही करायचं आहे ते तुम्ही तुमच्या हिमतीवर करा. हो पण आई, परिस्थिती पाहतीयस ना तू. आत्ताच्या या परिस्थितीत उभं राहणं थोडं कठीणच आहे. तू जर केली असतीस मदत तर. मदत करायला मी कुठे नाही म्हटली आहे गं. हे सगळं जर तू पाहतीयस विश्व, ते तुझ्या बाबांनी शून्यातून उभं केलेलं आहे. किती खडतर प्रवास होता तो. आणि तू म्हणतेस त्याचे मी हिस्से करू? हे बघ, जे काही मिळणार आहे ते तुम्हाला माझ्यानंतर मिळेल. आत्ता मी हयातीत असेपर्यंत तरी मी कुणालाही काही देऊ शकणार नाही. अगं आई, पण कायदा पण असंच सांगतो ना गं, की मुलांना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळणारच कायद्यान्वये. हे बघ, तू जर कायद्याची भाषा बोलणार असशील तर मलाही कायदा येतो. जर मी मनात आणलं तर तुम्हाला एकही गोष्ट मिळणार नाही त्यातली. समजून घे गं मीनू. हे म्हातारपण फार कठीण असतं आणि मीही तुला सल्ला देते. हे बघ, म्हातारपण जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत तरी हे हिस्से वाटण्या नको. आणि हो, मी करून जाईल ना, रितसर तुमच्या नावाने मी सगळं करून जाईल. आता लागेल ती मदत मी तुला देईल, पण ती परत देण्याच्या बोलीवर. आत्ताच तू हिस्से वगैरे मागू नकोस ग. नमस्कार. प्रणिता गायकवाड यांनी घरामध्ये मुलांच्या ज्यावेळेस वाटण्या केल्या जातात त्यावेळेस ज्येष्ठांना कशा प्रकारे दुःख होते याचे सादरीकरण केले आहे. 35 वर्ष वयोगटातील पुढील स्पर्धक आहेत प्रिया उंडे. मी प्रिया उंडे, राहणार पुणे. हा, या लॉज मध्ये आलो ना, एकदम भारी वाटतं, टेन्शन फ्री. आता कोणाचा फोन येतोय? हा, आमदार साहेबांचा पीए. क्या बात आहे. नमस्कार साहेब, आज कशी आठवण काढली गरीबाची? हा, आई काय विचारणं झालं का? शिवजयंती उत्सव कसा विसरू आपण? कालच 1 लाखाचा चेक पाठवलाय. काही कमी लागलं, कमी वाटलं, बिंदास मागायचं. पण शिवजयंती उत्सव दाणक्यात झाला पाहिजे. आणि हा, आमदार साहेबांना दंडवत सांगा आमचा. ठेवू का? अरे ये ना, ये 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 ये. सर, तुमची ऑर्डर आणली आहे सर. तुमची रॉयल स्टॅग, मसाला काजू आणि चिकन लॉलीपॉप. सर, नवीन कवळा माल आलाय, पाठवू का? एकदम फ्रेश, 18च्या आत 20च्या वर. पाठवू का? अरे काय विचारतो, पाठव की. अगं ये ना, ये ये ये. अगं ये ग, लाजू नको. काय फिगर आहे ग तुझी.
एकदम हॉट थिएटरवर सांगत होता. आणि हे काय बुरखा नाही घातलाय. अगं आपलं लॉज आहे, घाबरायचं नाही. इथं सगळी गुपित राखली जातात. दाखव की चेहरा. अगं दाखव ना, कमीच बघतो. हा प्रांजल, तू इथे यावेळेस? अरे देवा, काय झालं पप्पा? मी नको होतं इथे यायला यावेळेस. म्हटलं बघावं तुमच्या मीटिंग चालल्यात तरी कशा. प्रांजल, तोंड बंद कर आणि निघ इथून. हो पप्पा, तोंडही बंद करते आणि निघून जाते. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालं की घरात तुमच्यावरून जीव ओवाळून टाकणारी बायको असताना तुम्हाला अशी शेण खायची बुद्धी झाली तरी कशी? प्रांजल, मुस्कान फोडीन. पप्पा, मला उत्तर हवंय. ठीक आहे, ऐकच मग. तुझ्या आईकडे बघितले का कधी? अगं चुरमुऱ्याचं पोत झालीये ती बाई. लठ्ठ आणि बेढप. सतत आपलं देव देव देव, नाही तर घरकाम घरकाम घरकाम. वैताग आलाय तिच्या आईला. वा पप्पा वा, काय विचार आहेत तुमचे. मुरमुऱ्याचं पोत. पण लहानपणापासूनच तशी होती का होती? लग्न, त्यानंतर जीवावर बेतलेली 2 बाळांपण, मग थायरॉइडचा त्रास, आणि आता तर काय मेनोपॉज. शरीरावर होणारे बदल अपरिहार्य आहेत पप्पा. पण सगळं कसं घरचं हसत मुखानं करते, एकही नाराजीचा सूर न लावता. पण बदल्यात काय मिळालं? नवऱ्याकडून होणारी प्रतारणा आणि फसवणूक. पण नाही पप्पा, आजपासनं तुमचे हे छंद फंद बंद झालेच पाहिजे. मान्य मान्य सगळं. अगं पण मी एकटाच नाही याच्यात. गाव तिथं कुंटण खाना, मन माहितीच आहे की तुला. अगं मी नाही तो दुसरा कोणीतरी येईल. पण हा बाजार मात्र सदा असाच राहील, बहरलेला आणि टवटवीत. त्याची जाणीव आहे मला पप्पा. तुम्ही बिझनेसमन आहात ना. एक बेसिक रूल सांगते, मागणी तसा पुरवठा. अहो, प्रत्येकाने जर स्वतःच फक्त सुधारणा केली ना, तर एक दिवस असा नक्कीच येईल की या वेश्या व्यवसायाला या बाजारात मागणीच राहणार नाही. अहो, शत्रूच्या सुनेकडे सुद्धा मातृत्वाने आणि आदराने बघणाऱ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो आपण. केवळ शिवजयंतीला देणग्या देऊन आणि कार्यक्रम करून छत्रपतींबद्दलचा आदर नाही व्यक्त होत. त्यासाठी त्यांचे आचार आणि विचार रक्तासारखे धमन्यांमध्ये खेळवा आणि मग बघा, कोणाच्याही आया बहिणींवर अशी अब्रू विकण्याची वेळच येणार नाही. आणि हीच असेल खरी शिवजयंती आणि शिवरायांना खरी श्रद्धांजली. प्रिया उंडे यांनी अनैतिक वडील आणि त्यांची तरुण मुलगी यांच्यातील अटळ संघर्ष त्यांच्या सादरीकरणातून सादर केला आहे. यानंतरचे पुढील स्पर्धक आहेत संगीता माहुरकर. नमस्कार. सुहासिनी करंडकसाठी मी संगीता माहुरकर पुणे येथून एक पात्री प्रयोग सादर करत आहे. प्रयोगाचं नाव आहे न्यायालयाचा मदतनीस, म्हणजेच अमिकस क्युरी. सत्य घटनेवर आधारित 1991ची कथा. नमस्कार. आमच्याकडे कोर्टामध्ये अशी वेगळी वेगळी पत्र येत असतात आणि त्याच्यामध्ये जे गरीब लोक असतात त्यांना न्याय हवा असतो. त्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही इथे कोर्टाचा मदतनीस म्हणून वकिलाला अपॉइंट करतो. आज आमच्याकडे एक पत्र आलं आहे राम खराबे यांचं. आमच्यासमोर ॲडव्होकेट कुलकर्णी आहेत, जे आत्ताच गुणवत्ता यादीत आलेल्या आहेत. आम्ही त्यांना नियुक्त करत आहोत. अभिवादन. मला ही केस दिली, मी चांगली तयारी करणार. विरुद्ध पार्टीला आपण नोटीस द्यावी आणि मला वेळ द्यावा. वैजंती, अगं 4च महिन्यात मला न्यायाधीशांनी पहिली केस दिली. वा 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 वा.
अगं, चहा आणि समोसा बनताय. चल आता मी घरी जाते. आई, मला कोर्टाची केस मिळाली आहे. खूप अभ्यास करणार आहे मी आणि जिंकणार आहे. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा. चला, झाली माझी तयारी. कोर्टाची वेळ झाली, निघते मी. माझा अशील गुणवत्ता यादीमध्ये बीएड कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला गेलाय, परंतु गुणवत्ता यादीत असूनही मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या कायद्याप्रमाणे त्याला प्रवेश हा मिळालाच पाहिजे. पण त्याला प्रवेश नाकारला आहे का? तर तो डोनेशन नाही देऊ शकत म्हणून. हे जे यांचे अशील राम खराबे सांगताय, आमचं म्हणणं आहे, अहो त्यांनी कोर्टात कशाला यायचं? त्यांनी तर आमच्या कॉलेजमध्ये यायला पाहिजे. डोनेशन वगैरे ते जे सांगतात ते आम्हाला मान्य नाही. आमचा आशीष तुमच्या बीएड कॉलेजमध्ये खूप वेळेस गेला, पण त्याला काहीच दाद दिली नाही. दोन्ही बाजूंचं म्हणणं सांगून झालंय. आमचं म्हणणं आहे, थांबा. 100% उपस्थिती लागते बीएड कॉलेजच्या प्रवेशासाठी. 4 महिने तर आता संपले. आता त्याला ऍडमिशन आम्ही देऊ नाही शकत. शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या पुढे ईश्वरा. आम्हा शक्ती दे शब्द शारदे, गौरी तनया शंकरा. महाराज, न्यायाधीश महाराज, जर का आमच्या आशिलाला ह्या वर्षी प्रवेश मिळत नसेल तर तो अन्यायच नव्हे का? आमचं म्हणणं असं आहे की त्याचं 1 वर्ष वाया जात असेल तर त्याला नुकसान भरपाई मिळावी. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर हे न्यायालय राम खराबे यांना पुढच्या वर्षी प्रवेश देत आहे. त्यांचं 1 वर्ष वाया जात आहे, म्हणून ओम शांती बीएड कॉलेजने त्यांना 15,000 रुपयाची नुकसान भरपाई द्यावी. ऍडव्होकेट कुलकर्णी यांना न्यायालयाचा मदतनीस म्हणून केस लढवल्याबद्दल 1,000 रुपये फी म्हणून देण्यात यावी. तसेच हा निर्णय ऐतिहासिक निर्णय म्हणून महाराष्ट्र लॉ जर्नलमध्ये छापावा. 2 महिन्यानंतर मी घरी जात असताना मागून बाईकचा आवाज येतो. पिपीप पिपीप. नमस्कार मॅडम, मी राम खराबे. अहो, तुम्ही तर आम्हाला श्रीमंत केलं. ही बाईक कोर्टाच्या पैशातनच घेतलीये. तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो. काय? आणि तुमचा बीएडचा प्रवेश? प्रवेश हवा होता कुणाला? ठीक आहे मॅडम, निघालो आता मी. आम्हाला प्रवेश नकोच होता. कलियुगाचा राम खराबच निघाला. न्यायासाठी लढणं खूप अवघड आहे. संगीता माहुरकर यांनी न्यायालयातील मदतनीस हा सत्य घटनेवरील आधारित प्रसंग सादर केला आहे. ती वयोगटातील पुढील स्पर्धकांमध्ये आता आपल्याला बघायचं आहे संगीता दाभाडे यांचे सादरीकरण. मी संगीता दाभाडे, अंबरनाथ. आई आई वा, आई मी आले वा शाळेतून. आई 60% मी आले वा. आई 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 मारते कोण मला? लागते मी. आई मारते कोण? आई माय 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 60% घेऊन आली तू. आणि कुठल्या तोंडाने सांगते 60% घेऊन आली तू. माय बाई पोरगी काय आहे का? 60% घेऊन आली तू. आई मारू नको.
का तुझी पूजा करू का आरती वाळू 60% घेऊन ये रे. यासाठी तुला ट्युशनला घाललं का हवा यासाठी ट्युशनला मारू नको मारू नको मारू नको मी पुढच्या वेळा आणतो ना आम्ही 90% आणतो ना मी 90% अरे अरे त्या चांदेकाच्या पोरीला बघ 90% भेटले 90%. तुम्ही सोबत जाता सोबत शाळेत येता सोबत सोबत अभ्यास करता काय करत काय होती हो तू करत काय होती करत काय होती तू 60% पाटील बाई काय सांगू हा ते शिंदे बाई शिंदे तर सारं गावभर करते सारं गावभर सारं बेटा भर पोर पोर घे तू का मारू नको नाही मारू नको मारू नको नाही लागत अभ्यास करता नाही अभ्यास करते नाही अभ्यास करते नाही आणि त्या बापाला काय सांगू आता तुले बी काढलं मला बी काढलं आता काय सांगू त्या बापाला आता मी काय सांगू त्या बापाला आता बापाला नको सांगू बापाला नको सांगू बापाला नको सांगू बापाला नको बापाला मारू नको बापाला नको मारू नको काय म्हणत तो माझ्या नवरा घरी आल्यावर काय म्हणत बाबा काय म्हणत काय 60% काय पोरगी मी खूप अभ्यास करतो पण 90% आणते मारू नको संगीता दाभडे यांनी जास्त मार्कांची अपेक्षा असलेल्या पालकांचे व त्याच्यासाठी पीडित असलेल्या मुलीचे चित्रकरण त्यांच्या सादरीकरणात केलेले आहे. यापुढचे सादरीकरण आहे सायली जोगळेकर. नमस्कार, मी सायली जोगळेकर, राहणार रोहा, जिल्हा रायगड. मायबाप प्रेक्षकांसाठी सादर करीत आहे स्वलिखित एकपात्री एक पाऊल. प्रकाशाकडे. कोणी या दारा खिडक्या उघड्या ठेवल्यात? बंद करा ह्या आधी. मला सहन होत नाही हा प्रकाश. गेली 2-2.5 वर्ष सरावले मी या अंधाराला. या महामारीने संपवून टाकले आमचं तारुण्य. कितीतरी जीवाभावाची जवळची माणसं गमावलीत आम्ही. खरं तर फुलपाखरासारखं फुलायचं उडायचं वय आमचं, पण पंख छाटून टाकल्यासारखं झालं.
आता नवीन जगात पाऊल ठेवावंसच वाटत नाही. आता कशातच रस वाटत नाही. शरीर आणि मन दोन्ही उदास बोक झाले. आता हा अंधारच सोबती वाटतो. कोण? कोणी हक्का मारतोय का मला? बेटा मी आलीये, माई. कोण माई? मी नाही ओळखत कोणाला. जा जा तुम्ही इथून निघून, मला एकटीला राहू द्या. बेटा स्वर्गाच्या दारापाशीच गेले होते. तुझा हा निराशेचा सूर ऐकला आणि खाली गेले बघ. 2-2.5 वर्षातच हल्लीस. जरा सिंधुताई सपकाळकडे बघ. नवऱ्याने घराबाहेर हाकललं तेव्हा फक्त 20 वर्षांची होते. पदरात तांदूळ लेकरू घेऊन काट्या कुट्यातून मार्ग काढला. स्मशानात राहिले, उपाशी राहिले. 3 वेळा मरण कॅन्सल केलं. मी एक अडाणी बाई, पण तरी जगण्यावर प्रेम केलं. तसं जगावरही प्रेम केलं. हजारो अनाथ निराधार लेकरांची माय झाली. एवढी सगळी संकट सोसण्याचं बळ मला मिळालं कारण मी बाई होते, आई होते. तूही काही कमी नाही. बाहेरचं जग बोलवतंय तुला. नाही बाई, नाही सांभाळणार मला. खूप दुर्बल झाली मी. आता ताकद नाही राहिली माझी. बेटा असं करून कसं चालेल? आपली पुराणं आपल्याला काय संदेश देतात विसरलीस? प्रभू रामचंद्रांच्या पत्नीला सीतेलाही वनवासात 14 वर्ष काढावी लागली. तेव्हा ती तरुणच होती. द्रौपदीला तर याहून आधी भोग भोगावे लागले. भर दरबारात वस्त्रहरण होत असताना तिचे 5 पराक्रमी पती तिचं रक्षण करू शकले नाही. तिथे तुझी माझी काय कथा ग? तेव्हा ती तरुणच होती, तरी तिने पुढे सारं महाभारत घडवलं. शिवबाला पराक्रमाचे धडे देणाऱ्या जिजाऊला विसरून कसं चालेल ग? प्रत्येक वेळी राजेस्वारीवर जाताना माऊलीच्या काळजाचं किती वेळा पाणी पाणी झालं असेल, पण तरी ती हटली नाही. मर्दानी झाशीची राणी तर पोराला पाठीशी बांधून लढली. नवरा गेल्यानंतर अंधारात लपून नाही बसली. अगं किती उदाहरण देऊ तुला. मी एक 4थी पास बाई. तुझ्यासारख्या शिकलेल्या बाईला काय समजून सांगणार? त्या सावित्रीबाईची कथा आठवून बघ. बाई शिकली पाहिजे म्हणून जीवाचा किती आटापिटा केला. प्रसंगी शेणगोळी झेले, पण ध्येयापासून हटली नाही. माझ्याही पदरी निराशा झाली होती ग, पण मी लोकांमध्ये मिसळले. लोकांनी मला प्रेम दिलं. अनेक देशात फिरले, पण भारत मातेला नाही विसरले. कारण मी एक आई होते. तूही आई आहेस. म्हणूनच म्हणते, वाटेवर काटे पायान वाणी, वाटेवर काटे पायान वाणी, तरी काळ जातो माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे. माई, थांबा. तुम्ही कुठे निघाला? मी तयार आहे नव्या जगाशी जवळून घ्यायला. मला पटलंय तुमचं म्हणणं, पण तुम्ही जाऊ नका प्लीज. बेटा मी तुझ्या पाठीशी आहेस ग, पण ही लढाई तुझी आहे. ती तुलाच लढावी लागेल आणि तू जिंकशील याची खात्री आहे मला. येते मी. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. धन्यवाद. सायली चोबळेकर यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या विचारांचे सादरीकरण केले आहे. 35 वयोगटातील पुरुष स्पर्धकांमधील पुढील स्पर्धक आहेत सीमा मोघे. नमस्कार, मी सीमा मोघे, पुणे. येस, 3ऱ्यांदा अवॉर्ड. काँग्रॅट्स देविका. पाहिलं शमिका, मला जे हवं होतं ते मिळालं. मी ते जिंकून दाखवलं. कसे सगळे नुसते होते. मॅडम एक सही द्या ना. मॅम 1 सेल्फी प्लीज. मॅडम तुमचा इंटरव्ह्यू हवाय बरं का. ओ मॅडम, तुमची 4थी कादंबरी आम्हीच पब्लिश करणार बरं का. पिक्चर काढू द्यावर. ब्लँक चेक पाठवतो.
ब्लँक चेक. वा, चला चला विषय शोधा, लिहायला घ्या. काय बरं लिहू? शी, कुठून आणू नवीन विषय? हसतेस, चांगले पान फेडतेस. आठवतंय ना तुझ्यावरच्या भयानक प्रसंगाने उद्ध्वस्त झालेली तू, मग दादांची आत्महत्या आणि मानसिक संतुलन हरवलेली तू. मी पण सगळं सोडून तुला जवळ केलं. आई नव्हते तुझी, मोठी बहीण होते फक्त, आणि ते सुद्धा तुझी कौतुक ऐकता ऐकता मोठी झालेली. तुझं रूप, तुझे गुण, तुझा स्वभाव, तुझ्या कथा, तुझ्या कविता, तुझं 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 आणि फक्त तुझं. मी पण लिहायचे की, पण कौतुक तुझंच असं. पण त्या दिवशी तुला त्या अवस्थेत पाहिलं आणि भडभडूनच आलं. मागचं सगळं विसरून तुला सांभाळायचं ठरवलं. तुझं मन, तुझा आजार, तुझी औषधं, पथ्य पाणी, तू 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 आणि फक्त तू. अचानक हायपर व्हायचीस, व्हायलेंट व्हायचीस. त्यामुळे नाईलाजाने डॉक्टरनी हाय डोस दिला. मग तुला जरा बरं वाटलं आणि अचानक एक दिवस तू लिहायला लागलीस. जस जशी लिहिती झालीस तस तशी शांत झालीस. एकदा तुझी डायरी माझ्या हातात आली. बघितलं तर काय लिहिलं होतं काही कळत नव्हतं. रेघोट्या काय, चित्र विचित्र चित्र काय, काय ते अक्षर, कसे ते शब्द. तर मध्येच अतिशय सुंदर वाक्य. सुसंगत काहीच नाही, पण जे होतं ते विलक्षण होतं, अद्भुत, खेळवून ठेवणारं. मग मी ते जसंच्या तसं उतरवलं माझ्या अक्षरात आणि एखादा जिक्सो पझल सोडवावं तसं सगळं जागच्या जागी लावलं. हे वाक्य इथे, हा शब्द इथे, सगळं कसं एकदम चपखल. प्रचंड मेहनत घेतली आणि त्यातून तयार झाली एक सुंदर कादंबरी. आणि त्या कादंबरीला चक्क पहिलं बक्षीस मिळालं. दुसऱ्या वेळी हाच किस्सा रिपीट. लिखाण तुझं, मेहनत माझी, अवॉर्ड मला. मला इतका आनंद झाला होता, मी धावत आले सांगायला, शंका शंका माझ्या आपल्या तुझ्या कादंबरीला पुन्हा पहिलं बक्षीस मिळालं. पहिलं काहीतरी खायला दे, खूप भूक लागलीये, लवकर दे, लवकर सांगितलं. शांत हो शमिका. सततच्या हाय डोसमुळे विपरीत परिणाम होऊ नये म्हणून डॉक्टरने डोस कमी केला. पण त्यामुळे तुझा अटॅक्स येण्याचं प्रमाण वाढलं आणि लिहिणं बंद. मग डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध. शमिका, चला औषध घ्या. वेळ झाली ना औषध घ्यायची. उठ बेटा. शाबास. संडायचं नाही, सगळं संपायचं. शाबास. बस हा अशी. तुझा सगळा उद्रेक त्या कागदावर उतरायला लागला. तू कागद भरत होतीस, मी कागद मोजत होते. मनातल्या मनात आखणी सुरू होती. टायटल, पब्लिशर, पैसा, पिक्चर, कॅल्क्युलेशन सगळी माझी सुरू होती. आणि अचानक एक दिवस तू. मला दुःख करायलाही वेळ दिला नाहीस. पण मी पुन्हा तुझ्या त्या लिखाणावर मेहनत घेतली, पझल सोडवलं आणि म्हणूनच तिसऱ्यांदा अवॉर्ड. कोण आहे? कोण हसताय? तुला काय वाटलं मी लिहू नाही शकत? आणि ते लिखाण तुझं कुठं होतं? काही नव्हतं तुझ्या डोक्यात. तो सगळा त्या गोळ्यांचा परिणाम होता. त्या गोळ्या घेतल्या की कोणी लिहू शकेल. गोळी म्हणजे अगदी मी. करेक्ट, खरी ताकद त्या गोळ्यांमध्येच आहे. अजून एक वाटली शिल्लक होती. कुठे? हा कपट सापडली. आता मी लिहू शकणार. विषय. सीमा मोहे यांनी नामवंत होण्याच्या हव्यासापायी एका बहिणीने दुसऱ्या बहिणीवर केलेल्या अत्याचाराचे चित्रीकरण त्यांच्या सादरीकरणामध्ये केलेले आहे. यानंतरचे पुढील स्पर्धक आहेत सीमा रेळेकर. नमस्कार, मी सीमा मनोज रेळेकर, हडपसर, पुणे. छे असा वैताग आलाय ना आज. अहो सानिका मॅडम, काय झाले तुम्हाला वैतागायला? अहो काय सांगू नीता मॅडम, तुम्हाला नाही कळणार हो माझं दुःख काय आणि कसं ते. अहो पण झालंय तरी काय असं? अहो नीता मॅडम,
तुम्ही की नाही 2 मातब्बर विषय शिकवता, मॅथ्स आणि सायन्स. त्यामुळे मुलं कसं लक्ष देऊन तुमचं ऐकतात. पण आम्ही काय हो, आम्ही किरकोळीतले विषय शिकवतो, भूगोल आणि मराठी. आम्ही इतकं तळमळीने शिकवलं ना तरी देखील कोणाचंही त्याकडे लक्ष नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी शिकवणं म्हणजे दिव्य दिव्य. अहो तुम्हाला काय सांगू, आज माझा त्या 5वीच्या वर्गावर तास होता, भूगोलाचा तास होता. पण म्हटलं भूगोलाचं पोर्शन कम्प्लीट झालेलं, तर त्यामुळे आपलं मराठीची एक कविता राहिली होती ती शिकून घ्यावी. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. काय सुंदर कविता आहे नाही. मला आठवत आमच्या लेलेबाईंनी ना ही कविता अतिशय सुंदर शिकवली होती. त्याप्रमाणेच मी ही कविता शिकवायला घेतली. पण तुम्हाला काय सांगू नीता मॅडम, अहो पहिल्याच ओळीपासून जे प्रश्नांचा भडीमार चालू केला ना. एक जण म्हणाला, मॅम व्हॉट इज मीन बाय टप टप. त्याला सांगितलं, बाळ टपटप म्हणजे जेव्हा पाणी वरून पडतं की नाही त्याचा आवाज होतो टपटप. हा हा म्हणजे आपल्या क्लासची स्लॅब गळती ना तेव्हा जसा आवाज होतो टप टप तसा ना मॅम. मी त्याला म्हणलं, हो हा बाळ. तेवढ्यात दुसरा एक जण म्हणाला, पण मॅम फुलं पडतात तेव्हा आवाज कुठं होतो. तो त्याला कुठं शांत नाही करते तोच एक चिमुरडी उठली, मॅम आपल्या वर्गातली प्राजक्ता कोणाच्या अंगावर फुलं टाकते. मी तिला म्हणाले, बाळ प्राजक्ता नावाची मुलगी नाही हो, प्राजक्ता नावाचं एक फुलाचं झाड आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही. काय सांगू, एवढ्या 60 मुलांच्या वर्गामध्ये 1 किंवा 2च डोकी वरती आली हो हो म्हणत. जाऊ दे, मी आपली कविता शिकवायला सुरुवात केली. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. तोच अजून एक प्रश्न आला, मॅम मग प्राजक्ताची फुले टप टप डोक्यावर का नाही पडत आहेत. असा राग आला होता ना मला. तरी तो राग घेऊन मी त्याला म्हटलं, बाळ अरे ही कविता कवीने लिहिली आहे रे, त्यामुळे मी काही कविता लिहिलेली नाही, आपण फक्त ती कविता शिकायची आहे. एवढं म्हटल्यानंतर सगळे एका सुरात ओरडले, मग शिकवा शिकवा मिस शिकवा. झालं. ओरडा आरडा ऐकून हेड मास्तर मात्र दारात दत्त म्हणून उभे. अरे केवढा ओरडा आरडा चाललाय हा, बाकीच्या क्लासेसना डिस्टर्ब होत आहे ना. कुठला क्लास आहे रे. सर जॉग्राफीचा क्लास चालू आहे. देन व्हॉट यू हॅव लर्न. एका हुशार मुलाने उत्तर दिलं, सर प्राजक्त नावाच्या झाडावरची फुलं स्लॅब मधून गळणाऱ्या पाण्यासारखी टप टप पट पट डोक्यावर पडत आहेत. सरांचा पारा चढला. इन दिस क्लास, इन जिओग्राफी क्लास यू आर टीचिंग दिस. मला नंतर भेटा. झालं. सरांनी माझी पार खरडपट्टी काढली. माझा तर मूडच गेला शिकवण्याचा. जाऊ दे, पुढची कविता मी अगदी एखादी नोटीस वाचून दाखवली ना तशी वाचून दाखवली. गाणे गाती तेच शहाणे बाकी सगळे खुळे. हुश, संपली एकदाची कविता. काय आणि काय. अहो मग झालं ना, संपली ना कविता. अहो कसलं काय नीता मॅडम, त्या स्वाध्यायात दिलं होतं त्या कवितेला चाल लावून नीट पाठ करा आणि ताला सुरात म्हणा. पण मला मेलं ते काही जमेनच. तेवढ्यात एक हुशार कार्टर उठले. मॅम म्हणजे आपण सगळे खुळे. मी त्याला म्हणाले, का रे बाळा. तो म्हणाला, मॅम गाणे गाती तेच शहाणे बाकी सगळे खुळे. सीमा रळेकर यांनी इंग्लिश मीडियमला शिकवणाऱ्या मराठी शिक्षिकेची व्यथा त्यांच्या सादरीकरणात सादर केली आहे. 35 वयोगटातील पुढील स्पर्धक आहे श्रीलेखा गोहाड. नमस्कार, मी श्रीलेखा गोहाड, जबलपूर मध्य प्रदेश येथून. भूक इतकी लागली आहे, आता आधी खाऊन घेतो आणि मग प्रेझेंटेशन करायला बसतो. हे प्रेझेंटेशन ना माझा अख्खा रात्र खाणार आहे. काय केलंय आज जेवायला बायकोनी. मुगाच्या डाळीची खिचडी, नॉट अगेन. काय झालं ह्या बायकोला ना काही कळायला मार्ग नाही. उठता बसता हल्ली सारखी सारखी वारंवार मुगाच्या डाळीची खिचडीच खायला लागते. अरे योगेश,
स्वतःशीच काय बडबडत बसलायस? काय झालं? बायको, अगं कुठे होतीस तू? आणि काय चाललंय हल्ली तुझं? सारखं रोज रोज मुंगा चढायची खिचडी, यार कंटाळा आलाय मला. त्यांना आजारी असल्याचं फिलिंग आलंय आता. एक मिनिट, तू आत्ता बाहेर ना कुठं येतेय? अरे मीटिंग होती, ती अटेंड करायला आपल्या गाडीत जाऊन बसले होते. मीटिंग? गाडीत? आत्ता? काहीतरी कळेल असं बोल ना भाई. अरे तुझा कॉल आपल्या खोलीत चालला होता, दुसऱ्या खोलीत वैष्णवीचा डान्स क्लास, आई बाबांच्या TV सिरियलची पण वेळ झाली होती ना, आणि त्याच्यात कुलकर्णी काका गेले, त्याचे फोन चालले बाबांचे सारखे, त्यात आमची मीटिंग आली. मग काय करणार, घेतलं डॉंगल आणि गेले गाडीत, अटेंड केली सगळी मीटिंग. काय डोकं जातं ना तुझं या बाबतीत, अफलातून. पण मला सांग मग, हे डोकं स्वयंपाकात का नाही लावत यार? रोज रोज ती. योगेश स्टॉप इट, अगदी टिपिकल होऊ नकोस बघ. तुला पण माहितीये तुझ्या बरोबरीनेच मी ऑफिसचं काम आणि घरातलं काम करते. ऑफिसच्या वेळेवेळेच्या मीटिंग्स, घरातली कामं, वैष्णवीचा अभ्यास, क्लास, तिच्या शाळेच्या मीटिंग्स अटेंड करणं, टेस्टची तयारी करून घेणं. तरी बरं आई बाबा सोशल सायन्स आणि भाषेचं सगळं बघतायत म्हणून माझा थोडा भार हलका होतोय. मला मदत करायची तर सोडलं, उगाच फरमाईशी काय करत बसलास तू? अरे 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 शांत, श्वास घे श्वास घे. गंमत करतोय बायको मी. हे मात्र खरंय, लॉकडाऊन लागलं आणि जेव्हा वर्क फ्रॉम होम सुरू झालं, मला असं वाटलं होतं आपल्याला फॅमिली टाइम मिळेल, वी टाइम. कसलं काय, इथे मी टाइम मिळायची पंचायत आली आहे. हो ना रे, अजिबात वेळ मिळत नाही. तुला माहितीये, आधी ऑफिसला गडबडीने जायचे, सगळं मागचं आई आवरायच्या, त्याच्यानंतर वैष्णवीचं बघायच्या, आई बाबा होते घरी म्हणून मी निश्चितपणे ऑफिसमध्ये काम करू शकायचे. पण लॉकडाऊन जेव्हा लागलं आणि वर्क फ्रॉम होम सुरू झालं, मी असं ठरवलं होतं, आता मी घरीच आहे, दोन्ही कामं छानपणे सांभाळेन, आई बाबांवर जास्त काम टाकायचं नाही. त्यांची पण वय झालीत ना आता, त्यांना पण त्यांची जरा एकमेकांची स्पेस द्यायला हवी. हे बाकी तुला दुसऱ्याचा विचार आणि स्पेस देणं काय जमतं ना बायको? कसं काय डोक्यात जातं? अरे गेले इतके दिवस 24 तास आपण सगळी एकमेकांच्या बरोबर राहतो, डोक्याला डोकी लावून. सवय नाही ना आपल्याला एकमेकांबरोबर एवढं राहायची. मग एकमेकांची स्पेस जपायला नको का? प्रत्येकाला जेव्हा हवा तसा, हवा तेव्हा ब्रीदिंग स्पेस द्यायलाच हवा. आणि नातं जपणं आणि निभावणं म्हणजे दुसरं काय, हो की नाही? कसं आहे ना, कुठल्याही नात्याचं यश हे एकमेकांच्या सामंजस्यावर अवलंबून असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण स्वतः दुसऱ्याच्या जागी आपल्याला ठेवतो ना, त्यावेळेला त्या माणसाला आपण समजून पण चांगलं घेऊ शकतो आणि सामावून पण घेऊ शकतो बघ. बस एवढं सोपं आहे ते. काय बोललीस, खरंच आहे. हे मात्र ना प्रत्येकाला जमायला हवं. हां, तसं नाही, पण एक पथ्य पाळायला लागतं बरं का. स्पेस द्यायची जरूर, एकमेकांच्या स्पेसचा आदरही करायचा, मात्र अति सर्वत्र वर्जते. काय लक्षात ठेवायचं की ही स्पेस देता देता नात्यामध्ये एक कायमची पोकळी नाही निर्माण होऊन द्यायची, कळलं? श्रीलेखा गुहाळ यांनी नाते जपताना स्पेस कशी जपावी याचे सादरीकरण त्यांच्या व्हिडिओमध्ये केलेले आहे. यापुढचे स्पर्धक आहेत श्वेतांगी बोरगावकर. माझं नाव आहे श्वेतांगी बोरगावकर आणि ध्यानीमनी या चंद्रकांत दळवी दिग्दर्शित नाटकामधला एक प्रयोग मी करून दाखवते. तू हे काय लावलंस विद्वान माणसा? अरे अरे एखाद्याचं असणं नसणं म्हणजे काय रे शेवटी? अरे दुसऱ्याला ते जाणवणंच ना. हे बघ हे बघ हे बघ, तू आहेस कारण ही अपर्णा म्हणते तू आहेस, हा सदा म्हणतो तू आहेस, मी म्हणते तू आहेस. उद्या उठून आम्ही तिघही म्हणायला लागलो की तू नाहीच आहेस, तर मग तुझ्या असण्याला काय अर्थ राहणार आहे? तसंच माझ्या आणि सदाच्या विश्वामध्ये मोहित नावाचा एक मुलगा आम्हाला आहे. आणि मग जर या जगातली, या घरातली 100% लोकसंख्या म्हणजे मी आणि सदा आम्ही म्हणतो की आम्हाला मोहित नावाचा मुलगा आहे, तर या पृथ्वीच्या पाठीवर, या जगाच्या पाठीवर कुठेतरी आम्हाला मोहित नावाचा मुलगा असायलाच पाहिजे, आहेच.
हे बघ, हे बघ, तू आहेस कारण ही अपर्णा म्हणते तू आहेस. अरे तुला हाका मारते, तुझी आई तुला मायेने जवळ घेते. ते तुमचं बाळ असेल ते तुला बाबा म्हणे. तुझे पेशंट्स तुला त्यांची सुखदुःख सांगतात. तू आहेस कारण तुझे कपडे, तू आहेस कारण तुझी एक डायरी आहे, तुझं पेन आहे. त्या डायरीवर हे बघ तुझं नाव आहे, तुझे बूट आहे, तुझी चपल आहे, तुझं घड्याळ आहे. आणि हे सगळं आहे म्हणून तू आहेस. उद्या सगळं नाही तर तू पण नाही. तसंच आमच्या घरात मोहित आहे. बघ ना, बघ, हा बॉल, ही रॅकेट, ही त्याची आहे, ही त्याची रॅकेट आहे. हा बॉल त्याचा आहे. हे कपडे हे कोणाचे आहेत? हे त्याचे कपडे. हा शर्ट हा त्याचा शर्ट आहे. वाढतो वय माझ्या लेकाचं. लहान लहान होत जातात रे कपडे. आणि ही त्याची अंडरवेअर. मी ना 6वी पासून अंडरवेअर घालायची सवय लावली आहे त्याला. हे सगळं कोणाचं आहे? अरे हे बघ ना, हे त्याची वही आहे. हे त्याचे शूज आहेत. हे माझ्या वडिलांनी दिले तर माझ्या वडिलांनी. वडील कसले देत आहेत? माझ्या वडिलांनी दिले. हे सॉक्स, हे मोजे, हे माझ्या मोहितचे आहेत. मी धुतलेत काल. ह्याला गंध आहे माझ्या मोहितच्या शरीराचा. बघ अपर्णा, बघ माझा मोहित आहे. हा बघ, हा डबा, हा डबा, हा बघ, आज रिकाम आहे म्हणून जाऊ नकोस. अरे रिकाम आहे म्हणून जाऊ नका त्याच्यावर. अरे नेहमी त्याच्यावर कडकेच्या शिऱ्याचा 6 जण तुपाचा तवंग पसरलेला असतो. आणि माहितीये मी केलेले चपात्यांचे लाडू ना त्याच्या मित्रांना इतके आवडतात. असे उडवतात नुसते चेंडू उडवावे तसे. मी पण म्हणते जाऊ दे ना का, मोहितचेच मित्र आहे. जेव्हा तो खेळून येतो ना तेव्हा घामाने डगडगलेला असतो नुसता. चिकचिकीत झालेले केस, हातापर्यंत नुसत्या माती माती माती. गुडघ्यावर एखादी हक्का सोनी जखम. हे सगळं खरं आहे. माझा मोहित आहे. अरे तू आंधळ आहेस का? अरे तू दिसत नाही आहे सगळं. मोहित, अरे 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 इकडे ये. अरे हे डॉक्टर का काय? अरे घाबरू नकोस. घाबरला तुम्हाला डॉक्टर का काय ऐकू? त्याला ना इंजेक्शनची खूप भीती वाटते. म्हणून मी ना नेहमी शाळेमधनं तो त्याचं इंजेक्शन असलं की माझ्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन जाते आणि इंजेक्शन देऊन आणते त्याला. अरे मोहित इकडे ये रे, इकडे ये. अरे हे डॉक्टर आहे. हे तसे इंजेक्शन देणारे डॉक्टर नाहीये. शहाण्या माणसांना वेड करणारे डॉक्टर आहेत हे. गंमत केली हा डॉक्टर. अरे इकडे इकडे या, ये इकडे. हॅलो नमस्कार. फसलात ना डॉक्टर, फसलात तुम्ही सुद्धा. अहो मोहित आहेस कुठे घरामध्ये? तो ट्रेकिंगला नाही का गेलाय? विसरला? असंच होतं. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं ते कळेनासच होतं. दिवसाचं रात्र आणि रात्रीचा दिवस असंच होतं. काल रात्री उजेडाचे तुम्ही पाहिलं त्याच्यापेक्षा अंधाराचे पाहिलं ते खोटं होतं, खरं नाही. असं कशावर ना? माझं मोहित
आणि होता कसा कसा मला नाही होणार एखादं गुण. माझं होईल आणि बोल म्हणजे काय. एक 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 कोणताच पसारा फाईनली डिसऑर्गनाइज्ड हो. खबरदार जर कोणी माझा हा पसारा माझ्यापासून हिरावून घेतला तर. माझा पसारा आहे तो माझा मोहित आहे, माझा मोहित आहे. खबरदार जर कोणी नाही म्हटलं त्याच्या अस्तित्वाला बीच नको. तुम्ही सगळे बीच नका. श्वेतांगी बोरगावकर यांनी चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटकातील एक प्रवेश येथे सादर केलेला आहे. या पुढील स्पर्धक आहेत सुनीता पुराणिक. नमस्कार, मी सुनीता पुराणिक पुणे सादर करतेय आगगाडीतलं भांडण. राजा, हा राजा बोल. अरे मी निघालो की मुंबईवरून, आता रात्री येतो कोल्हापूरला. अरे आपली कोयना एक्सप्रेस नेहमीचा जनरलचा डबा. अरे काय गर्दी राव राजा गाडीला. अरे एवढ्या गर्दीमध्ये मी घुसलो, खिडकीची जागा हेरली फेकला बघ पंचा. आणि बाई शेजारची ढकलून मला ढकलून घुसली की पुढं आणि बसली की खिडकी पाशी. आणि माझी खिडकी बी गेली, पंचा बी गेला तिच्या खाली. असं कुठं असतंय वय. अरे घेतला पंचा ओढून, राग राग डोळं वाटून बघायला लागली माझ्याकडून. काय आता बसले दोघांच्या मध्ये. अरे इकडून बाप्या माझ्या अंगावर रेलून गोरते, उठा की नीट बसा की. आणि इकडे ही बाई 6 महिन्याचं शेंबडं पोर घेऊन बसली मांडीवर. अरे ते पोर रडते, लाता झाडते, क्या खट्टे, लई वैतागाला बघ राजा. अरे गाडी थांबली राजा. अरे कर्जत आला, कर्जत आला बर का राजा. वड्याचा वास आला मला. आता लई भूक लागली, वडापाव खातो 2. अरे ठेवतो राजा, तुझ्याशी नंतर बोलतो. वड्यावाला दिसलाय. अरे या वड्यावाला, अरे 2 वडापाव द्या की चटणी लावून. अरे कुठं लक्ष आहे तुझं. अरे या वड्यावाला, वड्यावाला गेला. काय वडे विकत्यात. अरे डोळा फुटला का काय तुझा. माझं पोर आहे इथं, त्याच्यावर बसायला निघालास. तुमचं पोर इथं कसं आलं तुमचं पोर. ओय माझी जागा बाई. आलाय मोठं जागा मला. गाडी काय तू इकत घेतली आहेस वय. तान पोर निजले तर निजू दे की. तुझ्या का पोटात दुखायला लागलं. हे बघा बाई, माझी जागा आहे. मी तिकीट काढलेलं आहे, तिकिटाला पैसे मोजले आहेत. अच्छा, आणि आम्ही पण तिकीट काढलं आहे. आणि आम्ही काय तिकिटाला चिचुकी मोजली आहेत वय. आम्ही बी पैसेच मोजले आहेत. ओ पण तुमच्या ताना पोराचं कुठे तिकीट काढलंय, त्याला मांडीवर घ्या. अरे वा शाने, इतक्या ताण्या पोराचं पण तिकीट काढतं का. तू ताना होतास तेव्हा तुझ्या बायानं तरी तुझं तिकीट काढलं होतं का. आलाय मोठा शाना. ओ पण मला काय तर मी आपला सहज वडा लेण्यासाठी उठलो तर माझी जागा पटकवली आणि वरती माझ्याशी भांडाभांडी करता. भांडाभांडी बाई माणसाशी भांडायला तुला शरम वाटत नाही काय. तूच गप बस. आता इतक्या वेळ बसलाच होतास ना तू. तुला उभं राहायला काय धाड आली रे. चांगला तरणताट आहेस की. माझं पोर ताण आहे, नाही तर तेच उभं राहायला असतो. जरा सरकून घ्या. काय रे माझं पोर तुझ्या डोळ्यात चालायला लागलं. अरे 10 वर्ष नवस करून अंगावर धुपारे करून लोकांनी पोरं होत नाही. आणि देवाच्या दयेनं मला पोरं होतात तर ते तुला भगवाना. अरे निजलेलं पोर तुला भगवाना. कोण माणूस आहेस का राक्षस. झोप झोप झोप. बाई माणूस बघून लई दादागिरी करायला लागला. एवढा मोठा तालेवर लागून गेला असशील तर फर्स्ट क्लासात जाऊन बस, नाही तर स्वतःची मोटार घेऊन तिच्यात बस. आमच्यासारख्या गरीबाच्या का माग लागला. जेवार काय म्हणावं या कर्माला. गरीबाच्या पोराला कोण निवांत झोपून सुधीक देईना. समजे लोक आमच्यासारख्या गरीबाला छळ
काय पाहिजे? असं कुठं असतं का? माझी जागा घेतली, माझी खिडकी गेली, जागा गेली, वडापाव वडापाव आले झाली काय की जागा? अगं मग कुठे फिरती तू? काय तुझ्या हातात? वडापाव कोणाचं आणलं? अगं दे 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 वडापाव दे बाई, लई भूक लागली मला, एक वडापाव दे. बस की, अहो जरा आवरून बसा की, जागा द्या ना लेकरासनी. बस ग मंगे. सुनीता पुराणे यांनी आगगाडीतील भांडणाचे गमतीशीर चित्रीकरण त्यांच्या व्हिडिओमध्ये सादर केलेले आहे. यानंतर पुढील स्पर्धक आहेत सुप्रिया सराफ. मी सुप्रिया सतीश सराफ, पुणे. हा हॅलो, काय रे दादा? काय नाही, काय करतेस? काय काय नाही रे, आज रविवार, जरा निवांत. तू कसं काय फोन केला? अगं काय नाही, शरू कुठे आहे? तिचा काल फोटो आला ना, म्हटलं तिच्याशी बोलावं जरा. हा हा हा, आहे ना, खाली खेळतीये. अरे हो, काल फोटो फारच छान आला. स्पेशल मेकअप आर्टिस्ट बोलवून मेकअप केलेला, आणि सकाळी जाऊन छोटी शिवरायांची मूर्ती आणलेली विकत, आणि प्रोफेशनल फोटोग्राफर कडनं फोटो काढून घेतले बघ, आणि एडिट करून घेतले, आणि म्हणून तर एवढा छान फोटो आला. तुला माहितीये का दादा, 654 लाईक्स आले तिला. 654. आहेस कुठं? वा 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 वा, ग्रेट ग्रेट तायडे, ग्रेट. अगं 19 फेब्रुवारी म्हणजे तयारी कशी जोरातच व्हायला पाहिजे. मग विषय आहे का? हा, शरू कुठे आहे का? शरूला दे बरं फोन. का रे, काही विशेष? अगं नाही नाही, तिचं अभिनंदन करतो जरा, दे तिला. शरू, ए शरू, इकडे ये, अक्षू मामा बोलवतोय. हा बोल, काय रे माम्या? काय नाही पिल्ला, काल तुझे फोटो पाहिले, एकदम मस्त. साडी तर एक नंबर होती. मग आईने सगळं ऑनलाईन मागवलेलं होतं, ज्वेलरी सुद्धा आईने ऑनलाईन मागवलेली होती. मग मी प्रिन्सेस आहे ना, मग फोटो छान येणारच. बरोबर बरोबर, खरंय. पण काय का पिल्लू, काल काय होतं? अरे काय होतं काय, शिवाजी महाराजांची जयंती होती. बरोबर बरोबर, पण काय ग, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, कुठे झाला? शिवाजी महाराजांचा जन्म माहित नाही रे मला. काय पिल्लू, पण त्यांनी आपल्यासाठी काय काय केलं हे तर माहित असेल. नाही रे, थांब, मम्माला विचारून सांगते. मम्मा, मम्मा इकडे ये. हा काय ग? हा काय म्हणतो रे? अगं काही नाही तायडे, तू शरूला शिवाजी महाराजांबद्दल काहीच सांगितलं नाहीस, की त्यांनी काय केलं, त्यांचा जन्म कुठं झाला, ते कोण होते, त्यांचं युद्धनीती, पराक्रम, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी समाजासाठी काय केलं, हे काहीच सांगितलं नाहीस तू. अरे काही सांगितलं नाही म्हणजे, आणि काय सांगायचं, कसं सांगायचं? अगं तायडे, आपल्याला हे शिवाजी महाराजांचे धडे होते इतिहासात, म्हणून आपल्याला तरी माहितीये, पण हल्लीच्या पिढीला ते कळायला नको का? हा बरोबर तू म्हणतो ते, पण मग काय करायला लागेल त्यासाठी? हे बघ तायडे, शिवाजी महाराजांचे विचार हल्लीच्या पिढीपर्यंत पोचायला पाहिजेत. त्यासाठी प्रथम तुला शिवाजी महाराजांच्या राजमाता मासाहेब जिजाऊंचे विचार अनुसरण करायला पाहिजे, आणि तेव्हा कुठं किमान एक तरी शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व घडायला काहीच प्रश्न पडणार नाही, किंवा तसं घडू शकेल. हा हा बरोबर बरोबर, तू म्हणतोस ते बरोबर आहे. हा मग तसं शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व घडायला प्रथम पहिलं शिवाजी महाराजांच्या राजमाता जिजाऊ साहेब बनण्याचा प्रयत्न कर. करेक्ट दादा, बरोबर. येस बहिणा,
ये बात आहे. तेव्हा तू मासाऊ राजमाता जिजाऊ बनून दाखव. मग मी तुला पुढच्या शिवजयंतीला मासाहेब मुजरा मुजरा मासाहेब असं म्हणेन मी. बरोबर? हो हो. काय रे दादा, तू पण ना. प्रिया सराफ यांनी शिवाजी महाराजांचे विचार नवीन पिढीमध्ये कसे रुजवता येतील याचे सादरीकरण त्यांच्या व्हिडिओमध्ये केलेले आहे. 35 वयोगटातील पुढील स्पर्धकांमधील पुढचे स्पर्धक आहेत सुरश्री घांगरेकर. नमस्कार, मी सौ सुरश्री अभय घांगरेकर, भिवंडी. नवीन फ्लॅटसाठी भरायचे 40,000, वॉशिंग मशीनसाठी 8,500, यांचे 2 शर्ट्स, 2 पॅन्ट्स, माझ्या साड्या 2, मधुरासाठी ड्रेस, बिले भरणे. काळजी बिलकुल करू नको, चिंता मनात धरू नको. किती संकट आली तरी डरून मागे सरू नको. अगं बाई, कोण आहे? बाई, तुझ्या प्रश्नांचा आता कळत झाला आहे. क्षणभर भाग्याचा समोर आला आहे, म्हणूनच तुझ्या दारी पोपटवाला आला आहे. पोपटवाला? हो. चिंता तुझी जळत नाही, दैव तुझं फळत नाही. किती प्रयत्न केले तरी संकट काही टळत नाही. हे बाबा, तू काय बोलतोयस? मला काही कळत नाही. आहा बाई, काय तुझा आवाज आहे. तुझ्या आवाजात साक्षात लक्ष्मीचा वास आहे. हातात येत नसला तरी ताटात सोन्याचा घास आहे. समोर फाल्गुन पेटत असला तरी नशिबात श्रावण मास आहे. तुला बोलायला काय, पण इथं आम्हाला झालंय थोडं. बाई, थोडं म्हणजे थोडं नसतं, पोपट म्हणजे गोडं नसतं. पण पोपटही राहू दे आणि गोडही राहू दे. तुझ्या कपाळावर गजानन लक्ष्मीचा योग आहे. सोन्याच्या पाळण्यावर बसायचा आयुष्यात योग आहे. फक्त दिले 11 तर सवालाला तोड देतो, सुदैवाला जोड देतो. सुट्टे नसतील तर मोड देतो. देते 11. 11 रुपये? पण माझं बजेट. विचार कर बाई, विचार कर. पाहुणा येणार असेल तर गेटचं काय, वस्तू मिळणार असेल तर रेटचं काय, दैव जुळणार असेल तर बजेटचं काय. सांगतो त्यावर तोडगा केलास तर घरावर कोसेल संपत्तीची धार. आणि विच्छा मनी धरलीसे तर पुऱ्या होतील 4. आणि घरासमोर उभी राहील ड्रायव्हर सकट न्यू कार. सांगू? सांग बाबा. लग्न झाल्यास खर्चाची तोडमिळवणीच होत नाहीये. हे बघ बाई, मानलं तर परकं, मानलं तर घरचं. उत्तर देईन परफेक्ट तुझ्या प्रश्नावरचं. पण त्या वैभवासाठी करावा लागणारच ना थोडा खर्च. करतेस? पण आमच्यावर संपत्तीचा वर्षाव होईल. कशावरून? आभाळातून पडलं पाणी वाया कधी जायचं नाही. तुझ्या नशिबाच्या मार्गावर कोणी आणलं यायचं नाही. आणि मी सांगितलेलं भविष्य खोटं कधी व्हायचं नाही. कारण दुसऱ्याच्या दुधावरची कवा ओढू नये साय, जोडानं धावणाऱ्या समृद्धीचे खेचू नये पाय. आणि म्हणून माझ्या गुरुने सांगितलंय, डोंट टेल अ लाय. मी काय म्हणतो ते तुला समजलं काय? मला एवढंच कळतंय, सगळ्यांनी मजेत राहायला हवं. त्रास नको, कटकट नको. मन मारून जगायचा कंटाळा आलाय. नवीन फ्लॅट घ्यायची कल्पना छान वाटली, पण आता जाणवतंय एखादी वस्तू घ्यायची म्हणली की हप्ता आठवतो. ट्रिपला, पिकनिकला, कुठेही जायचं म्हणलं की बँकेचं कर्ज आठवतं. सुख नाही, चैन नाही. काय करायचं बाबा? आता माझी तुझी भेट झाल्यावर बाई, तुझी कंची बी इच्छा होईल पुरी. कारण मी सांगितलेली गोष्ट होणार 100% खरी. आणि म्हणून तुला सांगतो, आता डोंट वरी. कुबेर तुझा दास होईल. तुझ्या सुखाच्या मध्ये येणाऱ्याचा पुरा सत्यानाश होईल. तुझा फ्लॅट मनासारखा फर्स्ट क्लास होईल. पण 11चं तेवढं विसरू नको बाई. 11 रुपये नाही बसत बजेटमध्ये. पण एवढं बोलून तू मनावरचा माझा ताण हलका केलायस, म्हणून 5 देते. हे घे. आहा बाई, तुझ्या हातावर धनाचं कारंज आहे. तुझ्या पायात या घराची शान आहे. तू आहेस म्हणून तुझ्या नवऱ्याचा सन्मान आहे. मग तुझी 5ची असली तरी किंमतवान आहे. बाई, तुझ्या काळजीचं कारण आता मिटलं आहे. तुझ्या तिजोरीचं खग्रास ग्रहण सुटलं आहे. कारण तुला माझं म्हणणं मनापासून पटलं आहे. बाई, सुखी राहा बाई, सुखी राहा. तुझ्या सुखाला वैभवाच्या दिशा राहा. सुखी राहा बाई, सुखी राहा. सुखी राहा बाई, सुखी राहा. खरंच बाई, कोणाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय कोणाला काय माहित. आपण आपापल्या काळजातून सुटण्यासाठी हात हलवत असतो. पण यानं येणाऱ्या वैभवाची कल्पना दिली तशी मोहरूनच गेले मी. जणू काही याच्या तोंडून देवच बोलत होता. याच्या शब्दातून लक्ष्मी हसत होती. अशा शेकडो हजारोंची ओंजळ आनंदानं भरणारा
हा जगातला खरा श्रीमंत माणूस. सुरश्री हांगळेकर यांनी पोपटवाल्या ज्योतिषाच्या भाकितांचे मजेदार चित्रीकरण त्यांच्या सादरीकरणामध्ये दाखवले.